देशव्यापी आंदोलनानंतर अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाय. विद्यार्थ्याच्या वाढत्या संतापापुढे झुकत त्यांनी आपला राजीनामा सोपवलाय पंतप्रधान मोदींकडे. पण गोष्ट इथेच संपत नाहीये. सरकारने आता पेपर लीक रोखण्यासाठी एक नवीन कडक कायदा आणलाय. पब्लिक एक्झामिनेशन दुरुस्ती विधेयक 2026. या अंतर्गत जर आता कोणी संघटित टोळीने पेपर लीक केला तर थेट 10 वर्षाची जेल आणि तब्बल 10 कोटी रुपयांचा दंड होणार आहे. केस कोर्टात वर्षानुवर्षे लटकून राहणार नाही. यासाठी विशेष फास्ट ट्रॅक कोर्ट बनवले जातील आणि चार्जशीट दाखल झाल्यापासून 3 महिन्यांच्या आत खटल्याचा निकाल लावावाच लागेल. तपासासाठी स्पेशल टास्क फोर्स नेमली जाईल, ज्यांना 2 महिन्यात तपास पूर्ण करावा लागेल. आणि सर्वात महत्त्वाचं, हे सगळं नॉन बेलेबल असतील, म्हणजे गुन्हे अजामीनपात्र. हा कायदा प्रामाणिक विद्यार्थ्यांना त्रास देणार नाही, तर पेपर लीक करणाऱ्या माफियांचा कायमचा बंदोबस्त करेल. हे खरंच कितपर्यंत सत्य आहे? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.